निवडणूक आयोग व महाराष्ट्र सरकार याच्या संदर्भात नाना पटोलेंनी राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता नाना पटोले आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल आपण निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली व महाराष्ट्र सरकारच्या काही गोष्टींना घेऊन राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे, काय नेमका मुद्दा आहे? महामहिम राष्ट्रपती महोदयांना महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती आम्ही आज केलेली आहे। त्यांना पत्र लिहून मी निवडणूक आयोगाची जी संशयास्पद भूमिका आहे त्याच्यावर एक उच्चस्तरीय चौकशी लावावी। महाराष्ट्रातल्या मतदातांचा अधिकार ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने हिसकवला, महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान वाढवलं गेलं। महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या 5 वाजेपासून तर रात्रीपर्यंत जे मतदान झालं ते कुठल्या बूथवर झाले त्याचे फुटेजेस द्यायला निवडणूक आयोग तयार नाही। आणि जेव्हा जेव्हा आम्ही निवडणूक आयोगावर आक्षेप घेतो त्यावेळेस भाजप निवडणूक आयोगाची वकिली करायला पुढे येताना आपण पाहतो आहे। महाराष्ट्राच्या जनतेला हे सरकार आमच्या मतातून आलेलं नाही असं महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे, कुठला उत्साह नाही। आणि अशा या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाची आपण पूर्ण चौकशी करावी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातलं सरकार हे निरस्त करावं आणि पुन्हा निवडणुका घ्याव्यात ही मागणी महामहिम राष्ट्रपती महोदयांना आम्ही केलेली आहे। ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम ही आपण टीका केली होती एक्सच्या माध्यमातून, त्यानंतर बावनकुळेंनी त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं आहे आणि काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं त्यांनी टीका केली आहे, काय सांगाल आपण? भाजप संपूर्ण पाकिस्तान बरोबर आहे। आमच्यावर लांछन लावण्यापेक्षा स्वतःकडेच त्यांनी बघितलं पाहिजे। ज्या पद्धतीनं केंद्रातले विदेश मंत्री यांनी सांगितलं की युद्धाच्या पहिले आम्ही पाकिस्तानला कळवलेलं होतं की आम्ही या स्थानावर अटक करणार आहोत, तिथून तुमची सगळी लोकं खाली करून घ्या, अशा पद्धतीची भूमिका देशाचे विदेश मंत्री मांडत असतील तर नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप हे पाकिस्तान बरोबर आहे हे सिद्ध होते आहे। आमच्या 26 बहिणीचं कुंकू ज्या आतंकवाद्यांनी ज्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी पुसलं त्या सिंदूरचा बदला घेण्याच्या ऐवजी ट्रम्पनी सांगितलं पाकिस्तान आणि भारताला की तुमचा व्यापार आम्ही बंद करू, एकदा नाही तर 1 डझनदा ट्रम्पनी जगाच्या पाठीवर सांगितलं की मी यांना धमकवलं म्हणून यांनी युद्धविराम केलेला आहे। काय व्यापाराच्या माध्यमातून सिंदुराचा सौदा केलेला आहे, त्याचं उत्तर भाजप देणार काय? खरं तर मी आमच्या देशाच्या सैन्याला सॅल्यूट करणार, त्यांनी हिमतीनं आणि या देशाच्या विरोधात जे कोणी आहेत, जे पाकिस्तानचे लोक आहेत, जे आतंकवादी आहेत, त्यांच्या विरोधात लढण्याची भूमिका आमच्या लोकांनी केली, आमच्या सैन्याने केली, त्यांना आमचा सॅल्यूट आहे। पण देशाला चालवणारी जी सत्ता आहे नरेंद्र मोदीची, ही सत्ता ट्रम्पच्या आदेशाचं पालन करते आणि म्हणून खरं तर नरेंद्र मोदी आणि भाजप हे देशासोबत व्हिडिओ गेम करतात आहे का, अशा पद्धतीचा माझा सवाल आहे। आणि त्याच्यामध्ये अनेक पुरावे देता येईल की गेल्या 11 वर्षात नरेंद्र मोदी जगाच्या पाठीवर गेलेत, अनेक देशाच्या प्रमुखांना जबरदस्ती गळाभेट केली, कोट्यावधी रुपये देशाच्या जनतेचे खर्च केलेत, पण अशा संकटकालीन वेळेस एकही जगातला देश भारताबरोबर उभा झाला नाही। त्याचं उत्तर बीजेपी देणार काय? आणि म्हणून भाजप आपल्या पापाचं खापर हे काँग्रेसवर फोडायला निघालेली आहे आणि हे कोणी ऐकणार नाही। भारताच्या लोकांना आता कळलं की भाजपच आणि नरेंद्र मोदी सरकार हे पाकिस्तान बरोबर आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।